सारिका काय आहे? कुठे आहे रेशम? इतका वेळ लागतो का तिला खाली यायला? लोक किती वेळचं ताटकळत वाट बघतायत. ती अरुंधतीला आणायला पाठवलं वरती, तर ती कुठे जाऊन बसले कोणास ठाऊक. बरं दिसतं काय लोकांसमोर? रेशमचं एक ठीक आहे, लहान आहे ती, पण ही अरुंधतीला अक्कल नाही. आमची रेशम इतकी सुंदर दिसते, आमच्या लक्षातच आलं नव्हतं. थँक्स अरुण. अगदी दृष्ट लागण्यासारखं सजवलंयस तिला. आजकाल लोकांच्या नजरेत फार भरायला लागले असतो. आवर स्वतःला, नाहीतर आमची दृष्ट लागेल तुला. ते पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. कोणाच्या डोळ्यात भरते, कोणाच्या फुटते, नाही का? आलेच. फर्स्ट क्लास फर्स्ट इंजिनियर आहे आमचा वीरेन. शिवाय 2 वर्ष अमेरिकेत होता. अरे वा. आणि आता पुढे मागे तिथेच सेटल व्हायचा विचार आहे त्याचा. गुड. रेशम, तू काय करतेस? मी फायनल इयरला आहे. मग तुला आवडेल ना तिथे अमेरिकेत राहायला? नक्कीच आवडेल. न आवडायला काय झालं? आमची रेशम सुद्धा खूप लाडाकोडात वाढली आहे. त्यामुळे सगळ्या सुखसोयी अनुभवल्यात तिनं. आणि तशी तिची इथली लाईफस्टाईल सुद्धा खूप महागडी आहे. तिला आवडेल असं बाहेरच्या देशांमध्ये फिरायला. आणि मुळात अमेरिकेत 2-4 वेळा जाऊन आली ती. तिला आवडतं तिथलं वातावरण. हो ना रेशम? हो ना. कुठल्याही देशात असली आमची रेशम तरी घर अगदी कर्तव्यदक्ष गृहिणीप्रमाणे चालवेल. आणि तिला तिचे शौक जितके महत्वाचे आहेत त्याहीपेक्षा घर जास्त महत्वाचं वाटतं. ती घरासाठी, घरातल्या माणसांसाठी काहीही करेल. पद्मिनीजी, तुमची सून घरातली थोरली सून जशी असावी तशीच आहे हो. मनमिळाऊ, घरातल्यांचं किती आहे तिला. हो, आजकाल एवढ्या हुशार आणि चांगल्या सुना मिळणं जरा कठीणच ना. हो ना. आम्हाला देखील तुमच्या थोरल्या सुनेसारखीच सून हवी आहे. मग तर तुम्ही अगदी भाग्यवान आहात.
आमची रेशम तुम्हाला हवी तशीच आहे. काय रे वीरेन, तुला मुलगी पसंत आहे ना? हो, मला मुलगी पसंत आहे. मुलीला मुलगा पसंत आहे ना? काय ग रेशम? रेशम, रेशम, काय झालं बाळा? रेशम, का रडतीयस तू? बहिणी, हे लग्न मला आता नाही करायचंय. नाही करायचं म्हणजे? हे बघ, मला खरं खरं सांग, काय झालंय? आणि तू रडणं थांबव ग. मला कळेल असं बोल. हे बघ, तुला मुलगा पसंत नाहीये का? मला वाटलं होतं हा मुलगा मला बघून नकार देईल आणि मग काही प्रॉब्लेम नाही होणार. पण काय रेशम? काय झालं एवढं घाबरायला? रेशम, रेशम, काय झालं मला सांग बरं. यात माझी काही चूक नाहीये. माझ्या कॉलेजचा एक मुलगा मला ब्लॅकमेल करतोय. ब्लॅकमेल म्हणजे? मागच्या वेळेला मी माझ्या काही मित्रमैत्रिणींबरोबर पिकनिकला गेले होते. तिकडे त्यांनी माझ्या कोल्ड्रिंक मध्ये कुठली तरी गोळी मिसळली आणि माझे फोटोज घेतले. आणि आता तो मला सांगतोय की माझे ते फोटोज तू सगळ्यांना दाखवे. आणि माझी बदनामी करेल. बहिणी, मी दोनदा त्याला पैसे पण दिले, पण तरी. रेशम, तू उगाच त्याला खतपाणी का घालतेस? हे बघ, असं केलंस ना तर फोफावेल तो आणि मग अंगात येईल सगळं. बहिणी, म्हणूनच मला हे लग्न नाही करायचंय. जर माझं लग्न ठरलं तर ती लोक मला समजून घेणार नाही आणि मग आपल्या घराची आबरू पण जाईल. याच्याशी काय, आता मी कोणाशीच लग्न नाही करू शकत. असं नको बोलूस रेशम. हे बघ, तुला काही होणार नाही. तुला आहे ना, काही नाही होणार. बाई, तू एक काम कर. तू त्या मुलाला माझ्याकडून नकार दे. कसंही कर, काही कर, पण प्लीज बहिणी, पण त्याला बस नकार दे आणि हे लग्न थांबव.
प्लीज वहिनी. ह्या घरातली सूनच अशी असेल तर मुलगी कशी असेल चा विचारच करवत नाही. एक मिनिट. आमच्या रेशमचं असंच असतं, ती चिडली आहे की लाजले काहीच कळत नाही. तुम्ही घ्या ना प्लीज. मग आम्ही काय समजायचं? अहो लाजलीच असेल. काही असो, आम्हाला मुलगा पसंत आहे. काय राधिका? हो, आम्हाला पण पसंत आहे मुलगा. म्हणजे हे लग्न ठरलं असं समजू? अगदी, हे लग्न ठरल्याच जमा. खरं झालं, मुलांची लग्न वेळेवरच झालेली बरी. आपण आता पुढच्या गोष्टी बोलूया का? पुढची बोलणी म्हणजे? अरे लग्नाचं नको का ठरवायला आता? म्हणजे साखरपुडा वगैरे आता करून घेऊ, पण नंतर लग्न तर होणारच आहे ना. लग्न कसं यथासांग पार पाडलं पाहिजे. आमचा एकुलता एक मुलगा आहे. लग्न दिमागदारच होणार. आम्ही सगळी लग्नाची तयारी करू. तुम्हाला काय द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, आमची काहीही हरकत नाही. अहो आता 40-50 तोळे सोनं गरिबा घरची लोकही मुलीला देतात. आता सांगा. अहो रेशम आम्हाला मुलीसारखीच. अहो रेशम जशी इथे ऐशोआरामात राहिली आहे तसंच आमचं घर आहे. वीरेंची कार आहे, पण तो ती ऑफिसला घेऊन जातो ना. रेशम ही कार चालवत असेलच. तिला कुठे बाहेर जायचं असेल तर कार नको का? बाकी सगळी तुमची मर्जी. आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी दिलीत तरी आम्हाला चालेल. नारळही सोन्याचाच हवा असणार तुम्हाला, नाही का? आता 40-50 तोळं सोनं मागताय, म्हणजे लग्नापर्यंत 100 तोळं सोनं मागाल. याला स्त्रीधन म्हणतात. आता तेही तुम्हाला जर द्यायचंच नसेल तर? एक मिनिट, तिला तसं म्हणायचं नव्हतं. अरुंधती, आम्ही बोलतोय ना. अहो पण आई, स्त्री धनाच्या नावाखाली हुंडा मागतायत ही लोक. मानपान, स्त्रीधन हे फक्त शब्द आहे. काही नाही, पांढरपेशा समाजात हुंड्यासाठी असलेले प्रतिशब्द आहेत फक्त. पण आहे तर हुंडाच ना. मला माफ कर, पण सरंजामेंच्या घरात मुलीचं कन्यादान केलं जातं, सौदा नाही. हे बघा, ऐकून घ्या एकदा. आम्ही काय सांगतोय तर तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका ना. तुमच्या मामाने सुचवलं म्हणून आम्ही हे स्थळ पाहायला आलो, नाही तर आतापर्यंत 100 स्थळं आली होती आमच्या वीरेनला.
मग हा 101वा नकार समजा हवं तर. पण आम्हाला हे लग्न मान्य नाही. ह्या घरातली सूनच अशी असेल तर मुलगी कशी असेल चा विचारच करवत नाही. एक मिनिट. काय केलं तू हे सगळं? तुला कळतंय काय केलंस? रेशमचं लग्न ठरता ठरता मोडलंय तुझ्यामुळे. हे बघा काकू, तुम्हाला या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला काही बोलायचा अधिकार नाहीये. मला वाटतं या तुम्ही. चल रे, आणखी अपमान करून घ्यायचा नाहीये मला इथे. हे बघा तुम्ही ऐकून घ्या. ऐका. अरुंधती, छान. कुणालाही सुखानं जगूच द्यायचं नाही असं ठरवून परत आली आहेस का तू घरात? काय केलंस तू हे सगळं? तुला कळतंय काय केलंस? रेशमचं लग्न ठरता ठरता मोडलंय तुझ्यामुळे. होती मध्ये बोलण्याची? काय गरज होती तुला इथे सगळं बोलण्याची? आम्ही बोलत होतो ना. आणि हुंडा हुंडा म्हणजे काय का तो? अगं वाटेल तितका पैसा खर्च करू आम्ही रेशमसाठी, वाटेल तितका. कळलं? हो, मला मान्य आहे हे सगळं तुम्ही म्हणताय ते. पण आता ही लोक 50 तोळे सोनं मागतायत. उद्या लग्न झाल्यावर सुद्धा त्यांच्या मागण्या चालूच राहिल्या असत्या तर? त्या पूर्ण करण्याची धमक आमच्या मध्ये आहे अरुंधती. पण आई, रेशमचं काय? ती सुखात राहिली असती का अशा माणसांबरोबर? सतत मागण्यांसाठी मानसिक छळ करत राहिले असते तिचा हे लोक. रेशम सुखी राहिली नसती अशा लोकांबरोबर. हे बघ अरुंधती, तू ना. एक्झॅक्टली मामा. मला असं वाटतं अरुंधती जे बोलतेय ना ते अगदी बरोबर आहे. मगाशी खरं तर मीच बोलणार होतो ही गोष्ट, पण मी बोलायच्या अगोदरच अरुंधती ही गोष्ट बोलली तर, आणि ती बरोबर आहे. अरे पण दिग्विजय, आयतं चालून आलेलं चांगलं स्थळ गेलं हातचं. मामा, अशी 100 स्थळं येतील रेशमसाठी. तुम्ही प्लीज उगाच टेन्शन घेऊ नका. आणि खरंच इतकं काही झालेलं नाहीये मामा. उलट जे होतं ना ते खरंच चांगल्यासाठी होतं.